हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, एंगेजमेंट होऊन 2 दिवस झाले, मी मामाच्या इथेच आहे। मामा काही इथनं हलू द्यायचं नावच घेत नाहीये, राहाच म्हणतायत आणि सगळ्या पाहुण्यांचं तेच झालेलं। आता ज्यांना जायचं आहे त्यांनी आवरलं, आम्हालाही जायचं आहे। म्हणलं मामा आता जाऊ द्या, कारण औरंगाबादला पण जायचंय, म्हणजे सॉरी छत्रपती संभाजीनगरला। आता इतक्या लहानपणापासून औरंगाबाद म्हणायची सवय पडली आहे, तर काहीही केलं तरी छत्रपती संभाजीनगर लवकर येतच नाही। तर सगळ्यांनी आवरला, हळदी कुंकू लावून घेतलं। हे सगळे मामाचे मुलं ते आहेत आणि त्यांनाही गावी जायचं होतं, त्यांनी गाडी केलेली होती आणि आम्हाला जायचं होतं दुसऱ्या मामाच्या घरी। माझे मामा ते एक्सपायर झालेले आहेत, पण इकडे आलो आणि तिकडे न गेलो नाही असं होत नाही, म्हणजे इकडे आलं तर तिकडे जावंच लागतं। तर इकडे 2 दिवस राहिलो, मग म्हणलं चला आता तिकडेही जाऊया। तर आम्हाला ड्रॉप करा म्हटलं, मग गाडीमध्ये काही जास्त जागा नव्हती, मग काही जण गाडीमध्ये गेले आणि आम्ही ऑटो करून मामाच्या घरी पोहोचलो। सगळ्यांनी आंघोळी वगैरे केल्या आणि मामीने छान असा स्वयंपाक केलेला होता, सगळेजण जेवणासाठी बसलेले। तर ही माझी ताई आहे, तुम्हाला जर आता समजलंच असेल। आणि सगळ्यांनी छान जेवण केलं। जेवणामध्ये साधा वरण भात होता, शेपूची भाजी आणि मस्त गरम गरम चपात्या। इतकं छान जेवण बनवलं होतं ना, आणि त्या माझ्या मामी आहेत, स्वयंपाक करत होत्या त्या आणि आम्हाला जेवणासाठी बसवलेलं। की यांची तब्येत काही बरी नव्हती, त्यामुळे तो थोडा किरकिर करतच होता। कारण आता बऱ्याच 6-7 महिन्यानंतर सासरी गेलेलो आणि तिथून मग परत मामाच्या इथं गेलेलो, एवढे पाहुणे मंडळी बघून, आणि त्याच्यामध्ये त्याला ताप आलेला असल्यामुळे तो काही म्हणजे एवढा सगळ्यांमध्ये मिसळत नव्हता। नाही तर तो असा नाहीये, तो सगळ्यांमध्ये लगेच इन्व्हॉल्व्ह होतो। आणि एवढे सगळे लाड करण्यासाठी असल्यावर लेकरं थोडेसे लाडवतातच, म्हणजे नाटकं पण खूप जास्त करतात। तर ही ताईची मुलगी आहे चिंगू, तिचा तर कियानमध्ये एवढा जीव आहे ना, ती फक्त त्याच्यासाठीच येत असते आणि कियान तिच्यासोबत छान खेळत होता। मग मामीच्या इथं जेवण वगैरे केलं, आतूने पण बोलवलेलं होतं, मग तिच्या इथं गेलो। ती ही जेवणासाठी आग्रह करत होती। ही माझी आत्या आहे, आत्या कमी आणि फ्रेंड जास्त असं आमचं नातं आहे। मग तिच्या इथं फराळाचंच घेतलं आणि नको म्हणलं, आणि तेवढ्यात मामीचा कॉल आला की स्वाती जाणार आहे। स्वाती म्हणजे मामाची मुलगी, तिची मुंबईला जायचं होतं तिला, तर तिची 7 वाजता गाडी होती। मग आम्ही धावत पळत लगेच आलो आणि तिच्या लग्नाची इथं व्हिडिओ कॅसेट लावलेली होती। खूप एन्जॉय केलेला होता तिच्या लग्नामध्ये, पण व्हिडिओ कॅसेट काय बघितलेली नव्हती। तुम्हाला जर ओळखायला आले मी तर बघा, शोधा, सगळे तर पिवळे भूतच झालेले होते आणि इथे सगळेजण बसून आम्ही व्हिडिओ कॅसेट बघत होतो। स्वातीने तिच्या बॅग्स वगैरे सगळं आवरून घेतलेलं आणि लहाने मामा त्यांना पण जेवणासाठी आमंत्रण दिलेलं होतं सूरजने, आणि कियानला दाखवत होती तुझी मम्मा कशी डान्स करते बघ। तो तर म्युझिक लागले की तोही जसं माझं अंग वळतं तसा तोही डान्स। म्हणजे सगळे बीडमध्येच नातेवाईक आहेत ना, तर दिवस कसे पटापटा गेले काही समजलंच नाही। इकडे गेले की दुसऱ्याला राग येतो, दुसरीकडे गेले की तिसऱ्याला, त्यामुळे सगळीकडेच जावं लागतं। आतूकडे तेवढं काही राहता आलं नाही, कारण ती पुण्याला गेली होती दिवाळीसाठी, तिकडे तिची लेक आणि मुलगा पण राहतो, त्यामुळे मग ती आलेली होती तर तिने बोलवलेलं। मग तिची काय थोडा वेळ थांबलो आणि स्वाती जाणार होती त्यामुळे लगेच आलेलो। इथे स्वातीला हळदी कुंकू लावून घेतलं आणि तिला वाट लावण्यासाठी आम्ही सगळे निघालेलो। मंडळी, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।